मंडळी हाय गाईज, तर बघू शकता मार्केटचा ट्रेंड सध्या डाऊनच आहे आणि आपण कॉल घेतला आहे, पुट घेतला आहे 56,600. तर आपली स्ट्राईक प्राईज आहे 56,600 घेतला आपण स्ट्राईक. तर आणि त्याची एंट्री आपण घेतलेली आपण लगभग 538ला घेतली एंट्री. तर बघूया आता जल्दी जाता येते. चलो, मार्केट तर खालीच बेरिशच आहे मार्केट, तर खालीच येणार मार्केट. कारण की आपण PCR पण चेक केला होता, तर PCR होता आपला 0.8. तर लगभग आपलं बेरिशस मार्केट दिसणार आहे. त्यासाठी आपण स्कॅल्पिंग करू आणि छोटा घेतलेला आहे आपण एक. बघूया आता 538ला टार्गेट लगभग आपल्याला मिळेल चांगलाच. 560च्या पुढे किंवा 570चा आपण एक टार्गेट ठेवू पहिले. फर्स्ट टार्गेट फर्स्ट टार्गेट आपण इथलंच ठेवलं. याचा लास्ट हायचा 560चा आपण ठेवू. 538ला आपण बाय केलेलं आहे. तर मंडळी स्कॅल्पिंग म्हटलं तर छोटे छोटे पॉईंटच बुक करायचे असतात. म्हणजेच मोठी रॅली आली, मुवमेंट आली अचानक, तर ते भेटतातच. पण स्कॅल्पिंग म्हटलं तर आपण 20, 25, 30 पॉईंट पण सध्या इझिली आपण बुक करू शकतो 1:1. आणि आपला स्टॉपलॉस आहे आपला लगभग 15 पॉईंट्स आहे. आपण नंतर स्टॉपलॉस ट्रेल करू शकतो आपण. तर असं आहे, सध्या आपण 15 पॉईंटचा स्टॉपलॉस ठेवलेला आहे. टार्गेट असणार आहे आपला टार्गेट आहे 62 पॉईंट्स आपला. तर आता आपण मिळालेत आपल्याला किती पॉईंट मिळालेत? 38, 40, 50, 18 पॉईंट आपल्याला मिळालेत. आपल्याला 18 बोलता आपण 18 पॉईंट अचीव केलेले आहेत. तर बघूया मंडळी आपल्याला टार्गेट भेटतोय का. मिळणारच टार्गेट आपल्याला, त्यात काय शंका नाही. आणि मार्केट 356,372ला एक सपोर्ट घेऊ शकतो. तिथे एक चांगला स्ट्रॉंग सपोर्ट असतो. बघूया आता कसं काय. 560वर गेलं आपल्याला. 20-22 पॉईंट मिळाले आपल्याला. खूप छान असं. हे छोटे छोटे पॉईंट अचीव करायचे असतात. चलो मंडळी बघू शकता 538, 537, 66. चला, चांगली गोष्ट आहे. आपण ज्या बोलल्याप्रमाणे होणार व्यवस्थित. पहिला टार्गेट ठेवू आपण. चला, पहिला टार्गेट डन झालेला आपला 567-60चा. चलो मंडळी, धन्यवाद. आणि आपण त्याचप्रमाणे दुसरा टार्गेट पण आपल्याला मिळू शकतो. दुसरा टार्गेट 600वर जाईल तुम्हाला. म्हणजे 40-60 पॉईंटचा आपल्याला एक रॅली कॅप्चर करायची आपल्याला. 60 पॉईंट्स, 70. वाव, नाईस, मस्त, गुड प्ले. चलो, आता थोडं गॅपअप झालं ना, थोडीशी कॅन्डल ती खाली येणार, एक रेड कॅन्डल देणार. तो फील करणार, तो गॅप फील करणार, तो नंतर उडणार विमान. चलो मंडळी, ठीक आहे, काही हरकत नाही, होऊन जाऊ द्या. बघा 70, 40 आणि 30-32 पॉईंट आपल्याला 34 पॉईंट 35 पॉईंट मिळाले आपल्याला. काय बांधा नाही, चांगला मोठा बिझनेस झाला आहे आपण एक प्रकारे. असे छोटेच ना असे पॉईंट बुक करावे लागतात मध्ये. चला, तुम्हाला ठीक आहे, जर परफेक्ट तुमचा ॲनालिसिस असेल तर मग नक्कीच तुम्हाला मिळणार, नो डाऊट. पण स्कॅल्पिंग म्हटले थोडे असे 50-40 पॉईंट असे 30-20 पॉईंट असे बल्कमध्ये क्वांटिटी बाय करायची रेटाची आणि बुक करायची. चलो, मस्त. लगभग आपला टार्गेट अचीव होणार आहे. तर मंडळी बघूया. वाव, नाईस, मस्त कॅन्डल पडलेलं आहे. ते पण 590, छान असं. 50 पॉईंट आपण बुक झाले, म्हणजे 50 पॉईंट अचीव केले जातं. तर ही पण चांगली स्ट्रॉंग कॅन्डल आहे आपली. तर शक्यता आहेच. आणि मार्केट सपोर्ट घेतो आहे 56,370ला सपोर्ट येणार मार्केट. तर बघूया आता
नंतरचा नेक्स्ट खालचा सपोर्ट याचा 56,240चा आहे. असं काय हरकत नाही. गोष्ट इथे पण सपोर्ट आहे कारण कुठला 25 जूनचा एक कॅन्डल आहे, त्याचा सपोर्ट आपल्याला आहे. पण तरी मित्रांनो बघा लगभग मस्त 50 पॉईंटची रॅली कॅप्चर केली आपण एक. अजून आपला एक जो टार्गेट दिला होता आपण तो टार्गेट अचीव झाला नाही अजून आपला. तो टार्गेट घेऊया आपण आता, म्हणजे 600 पर्यंत जाऊ शकतो मार्केट. चला खोटं बोलायचं नाही. चला मंडळी बघूया आता ही बेरिश कॅन्डल तिचा लो तिने ब्रेक नाही केला पाहिजे, म्हणजे अजून वरती जाण्याची शक्यता चांगली आहेच आणि जाणार आपल्याला टार्गेट भेटणार. बघूया टार्गेट ते घ्यायचं आपल्याला. ऐंशी 30 40 50. चला मंडळी बघूया आता. मस्त बेरिश मार्केट झालेलं आहे आणि आपला टार्गेट पण थोड्याच वेळात आपला अचीव होऊ शकतो. तर टार्गेट आपला 87 90. वाव मस्त नाईस. चलो 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 592 600 पाहिला आपलं सेकंड टार्गेट आहे. आपला सेकंड टार्गेट 500 600चं आहे, म्हणजे आपल्याला 60 पॉईंट मिळाले. 60 पॉईंट खूप मोठी गोष्ट आहे ऑप्शनमध्ये. परफेक्ट. आणि आपला स्टॉप लॉस बघा कितीचा आहे, फक्त मोजून 15 पॉईंट्स आहे. 15 पॉईंट्सचा इनफ आहे. 15 पॉईंट. यस म्हणजे टार्गेट हिट. चलो 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 मस्त टार्गेट हिट झालेलं आहे आपल्याला. आपण जे बोलल्याप्रमाणे ते टार्गेट हिटच झालेलं आहे आपल्याला. मस्त 604. चलो 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 604. तिसरा टार्गेट द्यायचा आपण. तिसरा टार्गेट पण दुसरा आपण 630चा. चला आता 630चा पण टार्गेट अचीव करू आपण. माझ्या मते व्हायला पाहिजे तो पण टार्गेट अचीव आपल्याला करू. चला 608 605 611 613 15 18. वाव मस्त नाईस. चलो मंडळी तिसरा टार्गेट पण आपला झाला आहे 630चा अचीव लगभग झाला. यस 600. यस मस्त झाला अचीव झाला तो पण. चला टार्गेट हिट. 3 टार्गेट आपण हिट केलेत बोलता असं, म्हणजे असं करतं असं. वाव नाईस मस्त. ही पण चांगली कॅन्डल पडले. पण बघूया आता. चलो मंडळी मस्त. टोटली बेरिश असेल. बेरिश. आणि मी बेरिशचा ट्रेड का घेतला तर ना मी इथं ऑप्शन चेनमध्ये जाऊन इकडे हे बघितलं PCR पहिले तर याचा PCR बघितला. PCR आपलं 0.8 होता. त्यापेक्षा 0.8 म्हणजे मार्केट प्रॉपर बेरिश आहे. मग बेरिश घेतलं. गॅप डाऊन झाला होता तरी पण गॅप डाऊन किती झाला होता आपलं मार्केट लगभग 220-21 पॉईंटने आपला मार्केट बेरिश झाला होता. गॅप डाऊन झाला होता. आणि PCR चेक केला तो पण 0.8 होता आणि लोअर लो फॉर्मेशन होतं केला होता. वेट दाखवतो तुम्हाला. ते बघा लोअर लो फॉर्मेशन केलं होतं. हे बघा आपला इथे टार्गेट लावलेत आपणच. म्हणून दुसरी एंट्री येण्याचा मुद्दा असा होता का आपला हे बघा ट्रेंड लाईन पण ब्रेक झाली होती. 1 2 3 पॉईंटला ब्रेक झाली आणि चांगली स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल दिली होती. ओके लोअर लो फॉर्मेशन होता. ट्रेंड लाईन ब्रेक झाली होती आणि आता आपला इथे टार्गेट बुक झाला. आपण बघा ऑलरेडी केलं होतं आपण. ड्रॉ लाईन पण ड्रॉ केले होते. तर अशाच प्रकारे स्वतःला मी थँक्यू बोलतो. चलो.